सारखं काय वारी वारी, इथं पावसानं गोंधळ घातलाय. पेरणी राहिली, सगळी कामं राहिली. दरवर्षी काय वारीला गेलंच पाहिजे का? एक वर्ष वारीला गेला नाही मग तुमचा विठ्ठल काय तुमच्यावर रुसेल का? वारीत काही खंड पडायचा नाही, ही सुद्धा वारी काही चुकायची नाही. हो दादा, कुठं वारीला चाललाय काय? बसा, मी पण तिकडच चाललोय, सोडतो. पांडुरंगच भेटला. काका, एवढं का थांबला तुम्ही? आलोय पंढरीच्या वारीला. सकाळी जरा गडबडीत आलतो घरनं, जेवलो नाही काय नाही, त्यामुळे थोडंसं दमलोय. बघ थांबा, माझ्याकडे डबा आहे ना? अरे नको नको नको. नाही नाही, अहो मी बाहेर पोरं अरे डबा रे. अहो मी बाहेर पोरं अरे पांडुरंगच भेटला. पांडुरंगा, एवढंच राहिलं होतं का रे आता? बाळा, एवढी चप्पल देतो का शिवून? लांबचा पल्ला आहे, पंढरपूरला जायचंय. अहो शिवून चालणार आहे का? त्यापेक्षा नवीन घ्या ना. तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे. भाऊ ही ह्या माऊलीकडनं भेट आणि पांडुरंगाला सांगा माऊली भेट मागतो. चाल पांडुरंगा. हॅलो. बोला की. अगं पांडुरंगाचं दर्शन व्यवस्थित झालं, वारी व्यवस्थित झाली. आता घरी आलो का नाही की पहिलं फिरूनच घेऊया. कशाची पेर? अगं आपलं सोयाबीन पेरायचं राहिलंय ना. ती तर कवाच झाली. कधी? माऊली म्हणून तुम्ही कोणाला तरी पाठवलेलं ना. अहो माऊली मी मला भाऊनी पेरायसाठी पाठवलं. द्या बेगलं, चला मला पण उशीर होते. ते पेरून गेले. माऊली. माऊली भेट मागतो.